स्वयंपाक काय काय केलं बघा. इथं केलं तर रक्षाबंधन स्पेशल खीर केली आहे. इथं केले बटाट्याची भाजी, ह्याच्यात भात आहे, ही डाळ आहे आणि ह्याच्यात दुपारचा भात आहे आणि ह्याच्यात रात्री जो दालचा केला होता तो आहे, अन्वीच्या बड्डेचा दालचा. आणि इथं करते पुऱ्या 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 करायच्यात. ते तेलच गरम होत नाही, गॅसचा एक प्रॉब्लेम आहे. सो आज मी करते हा स्वयंपाक. खूप भूक लागली आहे सगळ्यापासून उपाशी. मी तर नुसतं 20 रुपयाचे काय म्हणतात त्याला वेपर्स खाल्ले होते, त्याच्यात पण अन्वीने थोडं खाल्लं. तर मला काय तेल बरोबर गरम नाही आहे. इथं झालं पुऱ्या अर्ध्या, अजून करायच्यात पुऱ्या. चला पुऱ्या करते. अनु खेळायला लागली बाहेर. जास्त फुगत नाही कारण पातळ आहे. जाळ टाकून तुम्हाला एक दाखवते. हर हर महादेव. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवरती, अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर इथं चाललेलं आहे आमचं रक्षाबंधन. तर रक्षाबंधन चाललेलं आहे आणि ते पण संध्याकाळी चाललेलं आहे. कारण आहे ना खूप कंटाळा आला होता मला. काल आम्ही सेलिब्रेट केलंच नाही, आज दुसरा दिवस आहे. सो मी सेलिब्रेट करते रक्षाबंधन. तर काल का केलं नाही, काल दिवसभर नुसता कामातच गेला माझा. तुम्ही बघितलंच असेल, स्वयंपाक वगैरे, परत त्याच्यानंतर घरातले कामं आणि तब्येत पण बरी नव्हती, त्याच्यामुळं काल काही सेलिब्रेटच केलं नाही. मग त्याच्यामुळं आज सेलिब्रेट केलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सेलिब्रेट केलं मी. आणि इथं राखी वगैरे बांधलेली आहे आणि तिथं माझा भाऊ आहे आणि हे दोघं भाऊ. अजून किती जणांना अजून येतील, तिघं जण राहिलेत अजून, ते पण येतील. आणि त्याच्यानंतर अनुला पण बांधायची होती. अनु बघा कशी मध्ये 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 चालू आहे. अनुचा चटका बसेल काय बसेल, त्या मॅडमला काहीच पडले नाही. आणि माझ्या अनुला काही भाऊ नाही आहे, येईल जेव्हा येईल तेव्हा येईल, पण आता सध्या तर नाही येणार. सो इथं तिची मैत्रीण ती चालू आहे त्यांचं दोघींचं. आणि अनु बांधते राखी ह्यालाच, माझ्या आत्याच्या मुलालाच राखी बांधते ती, कारण कोणी नाही आहे म्हणून. तर इथं चाललं होतं आमचं राखीचं आणि अनुला राखी आणून दिली मी बांधायला. तर रक्षाबंधन काय म्हणायचं आता, माझं खूप प्लॅन होता साडी वगैरे घालून सेलिब्रेट करायचं वगैरे, पण काय नंतर मूडच गेला, काम हे ते, त्याच्यामुळं म्हणलं राहू दे, जसं आहे तसं करायचं. काय नटून वगैरे काय करायचं, पण हेच दिवस असतात सेलिब्रेट करायचे, नंतर काय. पण कसं असतो, मूडवर डिपेंड असतो. आणि सकाळ सकाळ नवऱ्याचं एक डोकं फिरलं, अचानक जेवणातून उठून मला त्या दिव्याला राखी बांधायला लावली. गप्पा आणि चाललंय मध्ये मध्ये बडबड बडबड. तर ते उठून नाही त्यावेळेस तो काय म्हणतात त्याला, उशीर झाला होता मान्य करते मी, पण मला पण उशीर झाला होता जेवायला वगैरे. आज त्याला सुट्टी पण होते, मी आरामशीर बसले होते खात पीत मस्त. पण त्याला कामाला जायचं होतं बहुतेक. अचानक धाड म्हणी आला आणि माझ्या इतकं जोरात ओरडलं त्यांनी, माझं डोकंच फिरलं होतं. तेव्हापासून मूड गेला तो गेलाच. मग त्याच्यानंतर मी ठरवलं मला काय तयार वियार व्हायचं नाही आहे, काय नाही करायचं, आपलं तसंच सेलिब्रेशन करूया. ड्रेस वगैरे घातला आणि मग त्याच्यानंतर तसंच. तर असं असतं मूडवर, काय म्हणतात, मूड आहे एका टायमाला चांगला असतो, एका टायमाला वाईट असतो. पण ठीक आहे, झालं रक्षाबंधन सेलिब्रेशन.
आणि भावाला कालपासून मी म्हणत होते तुला राखी बांधायची आहे, संध्याकाळी ये संध्याकाळी ये, पण तो काल काही संध्याकाळी आलाच नाही. मग त्याच्यामुळं जाऊ दे म्हणलं. तर भावानी काय गिफ्ट दिलं, तर भावानी मला एक सेट दिला होता बांगडीचा, तो मी नक्की तुम्हाला दाखवेन नंतर काय काय गिफ्ट भेटलं. आणि एक ड्रेस दिला. त्याच्यानंतर माझ्या या भावानी ड्रेस दिला आणि त्या भावानी एक सेट दिला आहे आणि खूप मस्त आहे. मला खूप म्हणजे त्यांनी पैसे दिले, तुला काय मागवायचे ते मागव, तर मी तसं मागून घेतलं. पोरी गप ना. तर मी तसं मागून घेतलं. सॉरी, थोडं इग्नोर करा या गोष्टीला, कारण अन्वी आहे ना, मग याच्यामुळे माझे ब्लॉग बरोबर येत नाही आहे. जेव्हा वेळ असतो ना तेव्हा मी काढत असते, कारण मध्ये मध्ये चालूच असतं आणि कामामुळे काही जमत नाही आता. पण म्हणलं इतकं मी मेहनत केली यूट्यूबवरती आणि ते असं घालवता येत नाही, त्याच्यामुळं मी हे केले. तर इथं पाया बघा, किती छान पडून घेते दोघी जण.